नाला अवैधरित्या वळवण्यात आल्यानं पिकांचं नुकसान झालं। वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना तहसीलदार परशुराम भोसले यांच्या कक्षात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तहसीलदार भोसले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा शेतकऱ्यावर दाखल करण्यात आला आहे। 53 हा शेतकऱ्यावर म्हणजे याने की करायलाच नको होता दाखल, पण त्यांनी आता केला दाखल। तर माझ्या भावाला तर आता जेलमध्ये जावं लागलं ना। तर असं पुढील भविष्यामध्ये व्हायला नको। आणि तहसीलदार साहेबाचं 100% म्हणजे खूप चुकलेलं आहे। एक शेतकरी तुमच्या पुढे तुमची एक काहीतरी शंका घेऊन येत आहे, तर तुम्ही त्याला समजावून सांगा ना, तुम्ही बोला ना, प्रेमानं तर बोला, नाही नका करू ना तुम्ही, पण तुमचं हे असं बोलणं बरोबर नाही ना। या संदर्भात मी माहिती घेतली आणि नाला सरळीकरण करण्याचा हा विषय आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी नाला सरळीकरण केलं, त्याच्यामुळे तिथलं पाणी त्याच्या शेतात आलं आणि नुकसान झालं। आणि आपण बोलतो ते खरं आहे की जर तहसीलदारांनी वेळेचं महत्त्व ओळखून जर स्वतः जाऊन पाहणी केली असती किंवा नायब तहसीलदारला पाहणी करायला सांगितलं असतं किंवा ग्रामसेवकांनी तलाठीमार्फत अहवाल मागितला असता तर अशी वेळ आली नसती। आणि आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं आहोत। आज त्याला मी आदेश दिले की उद्या आज जाऊन तू त्या स्थळाची पाहणी कर आणि मी चौकशीचे आदेश दिलेले आहे, परंतु अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी वागायला नको। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुक्यात जवळा या गावात तहसील कार्यालयाच्या समोर एका शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। कोणीही आत्महत्या करू नये, आत्महत्येचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु त्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे। जो अन्नदाता आहे, आम्हाला अन्न खाऊ घालतो, त्या शेतकऱ्यावर का वेळ आली? कारण 6 महिने कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस इथं तो चपला झिजवत होता, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिल्या गेली नाही। आणि हे वारंवार बघितलं जातं, काही कर्मचारी, काही अधिकारी स्वतःला मालक समजायला लागलेले आहे। अशा पद्धतीने वागतात की कोणी समोरचा कोणीही काहीही नाही, अशा पद्धतीचं नेहमी निदर्शनास येतं। आणि जेवढा जबाबदार आत्महत्या करणार आहे, तेवढेच जबाबदार त्याला आत्महत्याला प्रवृत्त करणारे तुम्ही लोक आहात। जर त्या शेतकऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता तर 6 महिने तुम्ही कारवाई का केली नाही? तुमच्यावर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, याची मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेस करते। त्यासाठी जर आम्हाला उपोषणाला जरी बसा लागलं तरी चालेल, परंतु आम्ही आता मागं हटणार नाही। कारण जर आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत असाल तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे। आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहे। मुख्यमंत्र्याला सुद्धा उद्या आम्ही कॉपी देणार, उपमुख्यमंत्र्याला देणार, कृषी मंत्र्याला देणार, परंतु ह्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा कुठेतरी जबाबदार पकडलं पाहिजे।